स्वामी समर्थ दोस्तो. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे संकटनी चतुर्थी आहे, म्हणजे मंगळी चतुर्थी आहे. आणि इथं मी देवपूजा माझी झालेली. इथं मी अष्टलक्ष्मीची बी पूजा मांडलेली आहे, कारण की आज मंगळवारी, दर मंगळवारी मी अष्टलक्ष्मीची पूजा मांडते. आणि इथं माझी देवपूजा पूर्ण कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर मग मी माझे बाकीचे कामं आवरले. त्यानंतर मी इथं फराळाला बनवलं, कारण की आज चतुर्थी उपवास आहे माझा. इथं मी बनवले केळीचे हे बनवले, टिक्की बनवलेली. आणि याची ही रेसिपी तुम्हाला लवकरच माझ्या चॅनलवर भेटून जाईल. लवकरच मी पोस्ट करेल ही केळीची टिक्कीची. इथं मी केळीची टिक्कीची रेसिपी बनवते. त्यानंतर माझा फराळ वगैरे झाल्यानंतर मग आम्ही निघालो आहे मंदिरला. संध्याकाळ झालेली. आम्ही इच्छापूर्ती मंदिरात जातो, दर चतुर्थीला जातो, दर मंगळवारी जातो मी आणि माझे मिस्टर. इथं मी दिवा वगैरे घेतला, म्हणजे थोडंसं वाती घेतल्या, दिवा घेतला आणि पेटी घेतली तिथं मंदिरात लावण्यासाठी. इथं माझी पूजा बघू शकता तुम्ही, मी सकाळी तुम्हाला दाखवलीच. तर त्यानंतर आम्ही निघालो. आता मी इथं खालच्या रूममध्ये जाते, माझी देवपूजा वरती आहे. आणि त्यानंतर दर्शन मंदिराच्या नाही बनवला, रात्र गेली. त्यानंतर मी घरी आल्यावर कांद्याची पातची भाजी बनवली, भाकरी बनवल्या. आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. जेवायला नंतर मग मी भाकरी केल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. जेवण झालं की जेवण झाल्यावर मग आम्ही थोडंसं टी व्ही वगैरे बघितले. आणि नंतर मग मी इथं रात्रीचं दूध गरम करायला ठेवलं. इथं माझं दूधही गरम झालेलं आहे. आणि त्यानंतर मी पण पुढच्या रूममध्ये आली. किचनचं माझं सगळं आवरलं गेल्यानंतर मी पुढच्या रूममध्ये आले. पुढच्या रूममध्ये मला टिफिनची तयारी करायची होती, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या टिफिनची. ते इथं मी भाजी निवडायला घेतली, कपडे काढून आणले वरून. आणि त्यानंतर मग भाजी निवडता मी मास्टर शेफ चालू झालेले. तुम्ही नक्की बघत असणार, तर तुम्ही बघतात की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. इथं मी मास्टर शेफ इंडियाचे सोनी टी व्हीवर रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत असतं, ते बघितलं. त्यानंतर मग मी ते बघत 10 वाजेपर्यंत मी ते बघितलं. आणि त्यानंतर इथं माझी भाजीपालाही सगळा निवडला गेला. मी वालच्या शेंगा, तूरच्या शेंगा, वाटाणा सगळे माझे भाजीपाला मी निवडला गेला मास्टर शेफ बघता. तर माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.